तिन्ही दोनों प्रकारच्या भावना व्यक्त केल्या। अगर उसको एप्पल का आईफोन 16 प्रो अगर मिल जाता है तो हैप्पी मोड वाला मोड भी दिखा दिया, अगर नहीं मिलता है तो सैड वाला भी मोड दिखा दिया। दोनों भी जो फीलिंग्स जो है उसने एक्सप्रेस कर दिया उसमें से। तर या सुंदर सादरीकरणानंतर आता आपण पुढच्या सादरीकरणाकडे वळूया। आता जे पुढचं जे वादन ठेवणाऱ्याची गत किंवा जी धून वाजवणार आहे ती अप्रचलित आहे। ही एक अप्रचलित धून आहे जी स्वरबद्ध केलेली आहे माझ्या वडिलांचे गुरु स्वर्गीय साहेबराव तसरे गुरुजी यांनी। साहेबराव तसरे गुरुजींचं चंद्रपूरच्या सांगीतिक इतिहासात फार मानाचं स्थान आहे। जे जुन्या काळातले जे सर्वजण असतील त्या सर्वांना साहेबराव गुरुजी म्हणजे काय हे त्यांच्या वादनातून नक्कीच माहीत आहे प्रत्येकाला। ते एक उत्कृष्ट हार्मोनियम वादक होते, व्हायोलिन वादक होते, परंतु बऱ्याच जणांना माहीत नसेल त्यापेक्षा जास्त सुंदर उत्तम ते कंपोजर होते। त्यांना विविध लाईट म्युझिकच्या ज्या ट्यून्स ज्या होत्या त्या तयार करण्याचा त्यांना छंद होता। म्हणजे कदाचित चंद्रपूरच्या ऐवजी जर दुसरीकडे जर असते तर एक प्रख्यात संगीतकार ते त्या काळात राहिले असते, इतकं मोठं काम होतं त्यांचं। त्या भारत संगीत विद्यालयाच्या माध्यमातून त्यांनी बरेच प्रतिभावान कलावंत विद्यार्थी घडवले। चंद्रपुरातला पहिला ऑर्केस्ट्रा संगम ऑर्केस्ट्रा हे नाव होतं। त्या काळात त्यांनी त्यांच्या विद्यार्थ्यांना घेऊन तो ऑर्केस्ट्रा सुरू केला होता। त्यांचा कटाक्ष होता, आग्रह होता की नुसतं शास्त्रीय शिक्षण घेऊन काही होत नाही, तर तुमचं शिक्षण जे आहे, कारण मुळात कुठली कला जी शिकतो ती जोपर्यंत जनमानसांपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत त्या कलेचं चीज होत नाही। त्यामुळे त्यांचा आग्रह असायचा की तुम्ही जे काही शिकता ते लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे। त्यामुळे त्यांनी आपल्या सर्व शिष्यांसमवेत संगम ऑर्केस्ट्रा त्या काळात जवळपास 75च्या काळाची गोष्ट असेल, कारण बाबा त्यांच्याकडे 1968 पासून शिकायला गेले होते आणि त्या काळातली ही गोष्ट आहे। तशी त्यांनी त्यावेळेस ते अशा वेगवेगळ्या ट्यून्स तयार करायचे। फार सुंदर वातावरण होतं। तुम्ही त्यावेळेस ऑर्केस्ट्रामध्ये व्हायोलिन्स असायचे 5-6, तबला असायचा, त्यानंतर हार्मोनियम असायची, कोंगो बोंगो असायचा, ड्रमसेट असायचा, सगळे ॲकॉस्टिक वाद्य असायचे। त्यावेळेस प्रचलित नव्हते इतकं सगळे जे इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंट जे आहे आजच्या काळातले, कीबोर्ड असेल, आज तर सगळं काम कीबोर्ड करून टाकतं, परंतु जी सिम्फनी निर्माण होते, जी मेलडी निर्माण होते ती ॲकॉस्टिकनी जी होते ती या इलेक्ट्रॉनिक्स इन्स्ट्रुमेंटनी नाही होऊ शकत। तशी एक वेगळी ट्यून ज्या ट्यूननी त्यावेळेस संगम ऑर्केस्ट्राच्या कार्यक्रमाची सुरुवात व्हायची, ती ट्यून त्यावेळेस बाबांना त्यांनी शिकवली होती, ती बाबा आज त्यांच्या शिष्यांसमवेत आपल्यासमोर सादर करतात।